ओम शांती. ओम शांती. ओम शांती. जेव्हा कोणी आत्मा शरीर सोडते, अर्थात त्याला आपण मृत्यू शब्द म्हणतो, तर ओम शांतीचं उच्चारण केलं जातं आणि 3 मिनिट शांतीचं दान त्या आत्माला दिलं जातं. ही सुद्धा एक विधी आहे. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय की आत्माने एक शरीर सोडलं आणि दुसरं शरीर ती काय करणार आहे? धारण करणार. म्हणजेच काय? शरीरातून ज्योत निघून गेली, म्हणजेच आत्मा निघून गेली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शरीर हे नश्वर आहे, विनाशी आहे आणि आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे. परंतु तरीसुद्धा आपण ऐकलं आहे की जाताना आत्मा एकटीच जाते, काही घेऊन जात नाही. हां, घेऊन जाते तर काय घेऊन जाते? ती सोबत तिचे कर्म आणि संस्कार हे आत्मासोबत असतात. बाकी काही घेऊन जात नाही, हे आपल्याला माहिती आहे. मग का नाही आपण असं काही कर्म करायला पाहिजे की जे आपल्यासोबत जाणार? कारण शरीर हे 5 तत्वांचं बनलेलं आहे आणि त्या शरीराला 5 तत्वांमध्येच विलीन केलं जातं. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की 13 दिवसपर्यंत वेगवेगळ्या विधी केल्या जातात. काही आत्माचं भाग्य असं असतं की संपूर्ण विधी केली जाते आणि तिच्या निमित्ताने कोणी गरुड पुराण ठेवणार, कोणी गीता, कोणी सत्संग वेगवेगळे, कोणी भजन ठेवतं. तर ज्या आत्माचे जसे कर्म आहे त्यानुसार तिची विधीसुद्धा होते. आणि म्हणूनच म्हटलं जातं की त्या आत्माचे कर्म खूप चांगले होते आणि म्हणून तिचा अंतही खूप चांगला झाला. कुणालाही काही सेवा करू दिली नाही, कुणाला काही त्रास दिला नाही आणि असा मृत्यू झाला की आत्मा 1 सेकंदात या शरीरातून निघून गेली. तर जन्म आणि मृत्यू ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या दोन्हीही गोष्टी आत्माच्या कर्मावर आहे. आपण म्हणतो की सुख आणि दुःख परमेश्वर देतो, परंतु नाही. सुख आणि दुःख हे आत्माच्या कर्मानुसार आत्माला भोगावे लागते. त्याचप्रमाणे जन्म आणि मृत्यूची जी तारीखसुद्धा आहे ती आपणच निश्चित करतो आपल्या कर्मानुसार. आणि म्हणूनच मृत्यू आपल्याला खूप सुंदर संदेश देतो. एखाद्याचा मृत्यू झाला त्यावेळेस आपल्याला खूप आतून एकदम वैराग्य येतं आणि आपणही विचार करतो की एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांनासुद्धा जायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की हे आपलं घर परमनंट घर नाही आहे. आपण सगळे या सृष्टी रंगमंचावर आपण सगळे पार्टधारी आहोत, ॲक्टर आहोत, पाहुणे आहोत आणि म्हणून आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचं आहे. आपण सगळे रिटर्न तिकीट घेऊन आलेलो आहोत. फक्त आपल्याला एवढंच आहे की माहिती नाही की कोणाची ही जीवनाची यात्रा किती दिवसाची आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. पण ती निश्चित आपणच केलेली आहे. तारीख, कसं जाणार, काय जाणार हे सर्व आपण निश्चित केलेलं आहे. आणि म्हणूनच की आपल्याला मृत्यू खूप सुंदर संदेश देत आहे की आपण जाताना काय घेऊन जातो. आपण सर्वांना सांगतो की काही सोबत जाणार नाही, ना नातेवाईक जाणार. आपण म्हणतो ना आपलं शरीर जात नाही, तर जे शरीराचे जे पण संबंध आहेत ते सुद्धा आपल्याला इथे सोडून जावे लागतात. आणि म्हणूनच ज्या काही विधी केल्या जातात त्या विधी अशाच नाही केल्या जात. जसं आपल्याला माहिती आहे की हे शरीर हे 5 तत्वांचं बनलेलं आहे आणि म्हणूनच जसं शरीराला जेव्हा मृत्यू झालेला असतो तर खाली जमिनीवर ठेवलं जातं, गंगा जल टाकलं जातं, नंतर तुळशीचे पत्ते
आणि चंदन आणि तूप हे सर्व काही लावलं जातं. तर हे का लावलं जातं? आणि मग नंतर ज्या संपूर्ण जी राख असते तीसुद्धा आपण काय करतो? प्रवाहित करून देतो. तर म्हणजेच काय, हे सर्व करण्यामागे काय आहे की जसं गंगा जल टाकणं म्हणजेच काय की जल तत्वाचं शुद्धीकरण होतं. तूप लावणं म्हणजेच काय की अग्नितत्वाचं शुद्धीकरण होतं. चंदन लावणं म्हणजे वायुतत्वाचं शुद्धीकरण होतं. आणि जे काही आपण राख याच्यामध्ये प्रवाहित करून देतो म्हणजे पूर्ण संपूर्ण भूमितत्वाचं म्हणजे पाचही तत्वांचं त्याच्यात काय केलं जातं? शुद्धीकरण. का? कारण की आत्माला शरीर आधी शुद्ध मिळालेलं असतं आणि म्हणून त्या शरीराचं सुद्धा शुद्धीकरण केलं जातं. आपल्याला माहिती आहे की मृत्यू झाला म्हणजे त्याला काय म्हटलं जातात? अर्थी म्हटलं जातं. जेव्हा उचललं जातं अर्थी, तर अर्थी म्हणजेच काय की ज्या रथामध्ये अर्थ राहिलेला नाही, अर्थात रथी म्हणजे आत्मा राहिली नाही आणि म्हणूनच त्याला काही अर्थ नाही. रथी निघून गेली, आत्मा निघून गेली म्हणजे शरीराला काही व्हॅल्यू नाही, म्हणून अर्थी असं म्हटलं जातं. नंतर जेव्हा अर्थीला घेऊन जातात तर जेव्हा त्याचे पाय जे असतात ते स्मशानभूमीकडे असतात आणि तोंड इकडे असतं गावाकडे. पण जेव्हा चौकात जेव्हा स्मशानभूमी जवळ येते तर त्याचं तोंड जे काय आहे, मुख जे आहे ते स्मशानभूमीकडे केलं जातं आणि पाय हे जे पण दुनियावाले आहेत त्याच्याकडे केलं जातं, जे संबंधी आहेत त्यांच्याकडे. का? कारण की हे सुद्धा आपल्याला संदेश देत आहे की आता माझा सर्व ह्या जगाशी माझा काही संबंध राहिलेला नाही. हे म्हणजे जे पण माझे ह्या जन्मामध्ये जे काही नातेवाईक होते, संबंधी होते, त्यांच्याशी माझा काही संबंध राहिला नाही आणि या देहाशी सुद्धा माझा काही संबंध राहिला नाही. आणि म्हणूनच ते मटकंसुद्धा फोडलं जातं. म्हणजेच काय की माझा कुणाशी काही संबंध नाही आहे. तर हे जे काही विधी आहे तर ही विधी आपल्याला हेच सांगतं की आत्मा जी काय आहे ती तात्पुरता या शरीरामध्ये असते पार्ट बजावण्यासाठी. मग आत्मा जी काय आहे, आत्मा ही परमपिता परमात्माची संतान आणि आत्माचं जे मूळ घर आहे ते म्हणजेच काय? परमधाम आहे. हे कुणाला माहिती नाही आहे की आत्मा येते कुठून जाते कुठे, हे कुणाला माहिती नाही. पण आत्माचं जे मूळ घर आहे ते म्हणजे परमधाम आणि आत्माचे जे खरे पिता आहेत ते म्हणजे परमपिता परमात्मा, ज्यांना प्रेमाने शिवबाबा असं म्हटलं जातं. तर आत्माची 13 दिवसपर्यंत विधी केली जाते. 13वा दिवस म्हणजे 12वा 13वा दिवस, कोणी 11व्या दिवशी पण करतं. पण तो दिवस म्हणजेच काय आहे? मुक्तीचा दिवस असतो आणि विदाईचा दिवस असतो. आणि म्हणूनच आपण विदाई कशी दिली पाहिजे की ज्याच्याशी आपण जुळलेलं असतो तर साहजिक आहे की त्यांची आठवण येते आणि त्याच्यामुळे आपल्याला रडायला येतं. परंतु जेवढं आपण शांतीचं दान देणार त्या आत्माला, तेवढंच त्या आत्माचा पुढचा प्रवास सुखाचा होणार. आणि म्हणूनच आपण असं नाही म्हणायचं की असं झालं असतं, अजून थोडे दिवस राहिले असते, किती चांगलं झालं असतं, हे झालं असतं, असं झालं असतं. आपण हा विचार करत असतो. परंतु आता जे झालेलं आहे तर त्या आत्माला पुढच्या प्रवासासाठी आपण काय करायचे? दुआ द्यायची की पुढचा प्रवास चांगला सुखाचा हो. तर जेवढं आपण शांतीमध्ये राहणार, सायलेन्समध्ये राहणार, तर तेवढाच
आत्माला सुद्धा शक्ती मिळणार आणि पुढचा जो जन्म आहे त्या पुढच्या जन्मासाठी आणि पुढचा प्रवास एकदम सुखाचा होणार. तर मृत्यू आपल्याला संदेश देत आहे की प्रत्येक आत्मा जेव्हा जाते तर आपल्याला संदेश देते की ह्या जगामध्ये आपण कसं आलो होतो. म्हणतात ना, खाली हात आए थे खाली हात जाना है. परंतु आपले जे पिता आहेत, शिव बाबा आहेत, तर त्यांनी आपल्याला खूप सुंदर विधी सांगितली आहे की तुम्ही माझी आठवण करा, तुम्ही माझी आठवण करा, हे श्रेष्ठ कर्म आहे. तर जेवढा आपण त्यांच्या आठवणीत जे काही कर्म करणार ती ही आपली कमाई आपल्यासोबत जाणार. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्ही जाणार तर कसं, भरतू हात जाणार. तर सिकंदर राजाचं उदाहरण सर्वांना माहितीच आहे की त्यांनी सांगितलं होतं की माझे हात असे उघडे ठेवायचे म्हणजे मी काही घेऊन जात नाही आहे. तर आपल्याला आपल्यासोबत जी कमाई जाणार आहे तर ती म्हणजेच काय की आपण परमेश्वराची किती आठवण केली, आपण श्रेष्ठ कर्म किती केलेले आहेत. तर आपल्याला सुद्धा असं वाटणार की आपण या जगामध्ये आलो होतो तर असं काही कर्म करायला पाहिजे की मी हसणार आणि जग काय करणार, रडणार. म्हणतात ना, जेव्हा बाळ जन्माला येतो तर तेव्हा तो खूप रडतो आणि परिवारामध्ये फॅमिलीमध्ये सर्वजण काय उत्सव मनवतात, आनंदी होतात. परंतु जेव्हा आत्मा या देहाच्या पिंजऱ्यातून मुक्त होते तर तिला खूप आनंद होतो की मी आता ह्या देहाच्या पिंजऱ्यातून मुक्त झाले. आणि परिवारामध्ये काय रडतात. तर आपण असं काही कर्म करायचं की आपण गेल्यानंतर सुद्धा आपली आठवण ही राहणार. तर तेच श्रेष्ठ कर्म शिवबाबा आपल्याला सांगतात. अजून बऱ्याच जणांना हे माहिती आहे की आत्माने जर वाईट कर्म केले तर प्राण्यांचा जन्म मिळतो, पक्षीचा जन्म मिळतो. परंतु शिवबाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्य आत्माने कितीही वाईट कर्म जरी केले तरी मनुष्याचाच जन्म मिळतो, मानवाचाच जन्म मिळतो, प्राण्यांमध्ये पक्षींमध्ये जात नाही. फक्त ज्या मनुष्य आत्माने जसे कर्म केलेले आहे त्यानुसार गरीब श्रीमंत अशा घरामध्ये परिवारामध्ये ती काय करते, जन्म घेते. मग का नाही आपण आपल्या कर्माला श्रेष्ठ बनवूया. तर कर्माला श्रेष्ठ बनवण्याची विधी म्हणजेच काय की स्वतःला आत्मा समजून आपले जे खरे पिता आहेत, शिवबाबा आहेत, त्यांची आपण निरंतर आठवण करायला पाहिजे. कारण की आत्तापासून म्हणजे आपण ह्या जीवनात आहोत, जर का आपण रोज आपण त्यांची आठवण केली तर म्हणतात की आपला अंतसुद्धा चांगला होणार. म्हणतात ना की शेवटी बऱ्याच जणांना सांगितलं जातं भगवान को याद करो, परमेश्वराची आठवण करा, राम राम म्हणा असं म्हटलं जातं. पण जर आयुष्यभर जर का परमेश्वराचं नावच नाही घेतलं असेल तर शेवट त्याचा कसा होणार, कोणाच्या आठवणीमध्ये होणार. म्हणूनच का नाही आपण आपल्यासाठी आपला अंतकाल चांगला व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे, शिवबाबांची आठवण करायला पाहिजे. तर मृत्यू आपल्याला हेच संदेश देत आहे की आपल्या सगळ्यांना जायचं आहे, पण कसं जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे, हे आपल्यावर आहे. तर आपण श्रेष्ठ कर्म म्हणजेच काय की जे परमात्माने या सृष्टीवर येऊन जे सत्य ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये धारण करून इतरांना देणं, हे ज्ञान देणं, याच्यासारखं पुण्य अजून काही नाही.
आणि म्हणून ज्या आत्माच्या निमित्ताने सत्संग ठेवला जातो, म्हणजेच ब्रह्माकुमारींना बोलवलं जातं, तर त्या आत्माच्या खात्यामध्ये पुण्य जमा होतं. पुण्यकर्म त्याच्यामध्ये तेवढे 13 दिवस भोग लावला जातो. तर ह्या सर्व ज्या विधी आहेत की जेणेकरून त्या आत्माला शक्ती मिळायला पाहिजे, शांती मिळायला पाहिजे आणि त्या आत्माचा पुढचा प्रवास हा चांगला व्हायला पाहिजे, यासाठीच ह्या सर्व विधी केल्या जातात. तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणजेच ओम शांतीमध्ये 7 दिवसाचा कोर्स सांगितला जातो. जसं 7 दिवसाचं भागवत असतं किंवा कोणी शरीर सोडतं तर 7 दिवसाचं सत्संगसुद्धा ठेवू शकतात आणि भोग त्या आत्माच्या निमित्ताने भोग लावला जातो. असे वेगवेगळ्या ज्या विधी आहेत त्या केल्या जातात. तर तुम्हीसुद्धा नक्की याच्यावर विचार करा आणि आपल्या जीवनाला श्रेष्ठ सफल करा. ओम शांती.